सुदीर्घ 75 वर्षापासून विविधतेने नटलेला फाटलेला हा देश कल्याणकारी वाटचाल करीत आहे. केवळ सर्व हितवादी संविधानामुळे जगातील सर्व हितवादी कल्याणकारी तत्वांचा अर्थ म्हणजे आपले संविधान. या संदर्भात मला माझा शेर आठवतोय की मी शब्द बोललेला झाला प्रमाण आहे. मी शब्द बोललेला झाला प्रमाण आहे. म्हणतात ऐकणारे हे संविधान आहे. म्हणतात ऐकणारे हे संविधान आहे. आता समुद्र सुद्धा लागेल थरथराया. रस्त्यावरी उतरली माझी तहान आहे. रस्त्यावरी उतरली माझी तहान आहे. तर मित्रांनो, गरिबी, शोषण, अन्याय, न मिळणारी विकास संधी, जाती व्यवस्थेचे चटके ही आपल्या दुःखाची कारणे. कुणालाही दुःख भोगू लागू नये यासाठी अशा संदर्भातली धोरणे आपले संविधान राबवताना दिसते. दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना असो, विकास संधी न मिळालेल्या आरक्षण संधी असो, जातीच्या विश्वली नष्ट करून सर्वांना समान प्रतिष्ठा असो, जात धर्म पंथ भाषिक भेदातून आपण मुक्त व्हावे म्हणून संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता, धर्मनिरपेक्षता, अहिंसा आदींचा पुरस्कार करते. पानात पानात आपल्याला सर्व हितवादी तत्वांचा समावेश आढळतोच ना. मनुस्मृतीने लादलेली बंधने तोडून उद्देशिकाचा प्रारंभिक प्रियंबल जे आहे, उद्देशिकाचा प्रारंभच बघा ना. आम्ही भारताचे लोक या सर्व समावेशक सक्षम परिचयाने होतोच की सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आपण आहोतच ना. मुलाप्रत अर्पण करण्याचा निर्धार करून उद्देशिकेतील ध्येयवाद साध्य करण्याच्या दिशेने प्रत्येकाला स्वयं जबाबदारीची डोळस जाणीव शिल्पकार आपल्याला करून देतातच ना. संविधानातील पहिल्या भागात भारताचे संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे, दुसऱ्या भागात भारतीय नागरिकांच्या संदर्भातील नियम व अटी, तिसऱ्या भागात भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काची ऐतिहासिक नोंद आणि हे समग्र मानव जातीच्या उत्थानाचे द्योतक म्हणजे आपले हे मूलभूत हक्कच होय. 16वा अनुच्छेद सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी देतो. तसेच वंचितांना, अनुसूचित जाती जमातींना, इतर मागास जातींना आरक्षण म्हणजे विकासाची विशेष संधी प्रदान करतो. अनुच्छेद 17वा अनुच्छेद माणुसकीला काळीमा फासणारी अस्पृश्यतेची चाल नष्ट करते. 18वा अनुच्छेद विषमता निर्माण करणारी जुनी किताब देण्याची पद्धत बंद करते. आता यापुढे कुणीच रावसाहेब नाहीत, कुणीच शेर बहादूर वगैरे नाही. वी ऑल आर इंडियन्स ओनली. इंटरनली मीन्स विदिन द कंट्री अँड अब्रॉड टू. 19 ते 31 पर्यंतच्या अनुच्छेदात सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने विना शस्त्र एकत्र जमण्याची मुभा, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, कुठल्याही भागात निवास करण्याचे स्वातंत्र्य, हे सर्व हक्क सर्व हितवादीच आहेत ना. दुसरी बाब, वर्णव्यवस्थेने जातीनिहाय कामधंदे वाटून दिले. कामधंदे आणि व्यवसाय उद्योगात फरक. शूद्रातील शूद्र तर आत्यंतिक कनिष्ठ स्वरूपाची कामे त्याच्याकडे लादल्या गेली. म्हणजे चांभाराने चमारकुंडात जाऊन चमारकुंडीतल्या दुर्गंध घेत चांबडे स्वच्छ करावे पादात्रणांसाठी. मेहंदराने विष्ठा उचलावी, नंतर अन्न ग्रहण करावे. नाव्याने इतरांची हजामत करावी आणि नंतर स्वतःचा पोट प्रपंच करावा. अहो, 12 बलुतेदारांचे जातीनिहाय कामधंदे. बरं, सगळे ठरवणारे उच्चवर्गीयांचा अधिकार. आम्हा केवळ गुलामाप्रमाणे सेवा करायची. बरे, कामधंद्यानुसार जातीनिहाय आपले निदानास देखील ठरलेली जुने प्रचार आठवा जे गर्भितरित्या काही अंशी हल्ली देखील अस्तित्वात आहेतच ना. उदाहरणार्थ काय सांभार चौकशा करतो. आता आम्ही आपल्यासारखे माणसे पुरुषे वादी विचारसरणीचे आम्ही तर सीबीआयलाच मॅडम चर्मकार ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. सीबीआयला चर्मकार ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. म्हणून आजही काय सांभार चौकशी करतोस. मागणे काम भरतीच खबर सांग. खेकड्याला कान नाही, आदिवासीला ज्ञान नाही. आजचे जे आपले सन्माननीय माधव सरकुंडे, आता माधव सरकुंडे साहेबांना जर आपण पाहिलं, त्यांना ऐकलं, त्यांची ग्रंथसंपदा वाचली, त्यांच्या घरातली लायब्ररी पाहिली, तर कुठल्याच अँगलनं तो माणूस आदिवासी आहे असं वाटणार नाही. उलट ब्राह्मणाच्या पलीकडे जाऊन विद्वत्तेचे प्रखर बाबी आपल्याला अधोरेखित होतात. आणि
तर हे काही गरजच नाही. आता काळ बदलला, व्यवसाय बदलले. मला तो पुन्हा दोहा आठवतो, ब्राह्मण मद पूजिये जव हुए गुणहीन, पूजिये चरण चंडाल के जव गुण परवीन. आणि त्यामुळे आता बुद्धिमत्ता एका याची मक्तेदारी राहिली नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पिढ्यानुपिढ्या या जातीनिहाय मानसिकतेतून आपल्याकडून सेवा चाकरी करून घेतली. एवढेच नाही तर आपले श्रममूल्य देखील आपणच ठरविले पाहिजे. एवढेच संविधानाने व्यवसाय स्वातंत्र्य प्रदान करून सर्वांच्या प्रगतीची महाद्वारे सकाळ उघडी केली. MA, MPhil, PhD, नेट सेट, JRF असलेला माझ्यासारखा माणूस तुम्हाला एखादा गठाईचं काम करताना दिसला असता. परंतु संविधानानं या सगळ्या गोष्टी बदलल्या. अँड देअरफोर क्रेडिट गोज टू फंडामेंटल राईट्स बेस्टोड बाय ऑनरेबल इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 86वी घटना दुरुस्तीद्वारे शासनाला 6 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंतच्या मुलांना, कुमारांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक झाले आहे. तद्वतच बालमजुरी नामक प्रथा देखील बंद झालेली आहे. स्वतःच्या कुठल्याही पारलौकिक उपासना पद्धतीविषयी धर्म नाही. आपण धर्मनिरपेक्ष म्हणजे ईवादी आहोत असे असले तरी आपले धर्म आचरणाचे स्वातंत्र्य संविधान प्रदान करते. परंतु धर्म आचरण करताना सामाजिक आरोग्याला धोका पोहोचू नये याची देखील दक्षता घेते. यासोबतच राज्याच्या अनुदानातून चालणाऱ्या कुठल्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही असेही संविधान बजावते. अर्थात मदरसे असो किंवा वैदिक धार्मिक शाळा असो त्या संस्थेच्या निधीतून चालतात. हल्ली सरकार सुद्धा धर्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत आहे. धर्माचे राजकारण करणे, धर्माच्या नावाने मतदान मागणे, एकूणच हे सर्व मूलभूत अधिकार देशातील सर्व नागरिकांना माणूस म्हणून निकोप विकासातून सर्वांच्या नैसर्गिक शक्ती फुलवते. म्हणूनच हे संविधान सर्वहितवादी आहेच. देशामध्ये सर्वहितवादी समाज व्यवस्था निर्माण होण्यासाठी 5-6 मार्गदर्शक तत्वे विशद केलेली आहेत शिल्पकाराने. पहिला समजा, उपजीविकेची साधने मिळवण्याचा हल्ली हक्क सर्व मानव जातीला असावा. दुसरा, सामूहिक हिताला अपकारक होतील अशा रीतीने भौतिक साधन संपत्तीची विभागणी व्हावी. म्हणजे जल, जमीन, जंगलचा मानवाला उपयोग झाला पाहिजे, त्याचा व्यापार होता कामा नये. तिसरा, संपत्तीचा उत्पादन साधनाचा संबंध सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. येथे निम्न भांडवलदारी व्यवस्था पंडित नेहरूंना मान्य होती. काही सेक्टर्स शासनाचे तर काही सेक्टर्स भांडवलदाराचे असावे. बँका, कारखाने, मिलिटरी, शिक्षण, आरोग्य इत्यादींचा खासगीकरण होऊ नये. चौथं, कामगार व बालकांचे कोवडे वय लक्षात घेता व्यवसाय निवडावा इत्यादी नीती निर्देशक तत्वे आपण समजून घ्यायला हवे. अनंत जात धर्म पंथात विकेंद्रित झाला आहे. निरनिराळ्या संस्कृत्या, नानाविध श्रद्धाविषय, मोठे भौगोलिक व प्रादेशिक वैविध्य आणि तरीसुद्धा एका राष्ट्रीयत्वाच्या धाग्यात सर्वांना गुंफण्याची कामगिरी संविधानाच्या निर्मात्याने करून ठेवली आहे. देशातील राष्ट्रीय स्मारके, स्थाने, वास्तू यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने शासनावर टाकली आहे. स्मारके म्हटल्यावर लगेच मला तरी आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आठवतो, डोळ्यापुढे येतो. अहो, युनिसेफने आरोग्य व शिक्षणासाठी निधी देणे भारताला थांबविले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही टोले जंग पुतळे उभारण्याकरिता तुमच्या राष्ट्राजवळ पैसा आहे, परंतु तुम्हाला धरणे, रस्ते, शिक्षणाचे काही घेणं देणं नाही. हे हल्लीचेच नाही तर काँग्रेसच्या काळात देखील सोरटी सोमनाथ, तिरुपती असो, शिर्डी असो, आमच्या माहूर असो या धार्मिक संस्थांना निधी द्यायचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत राजेंद्र प्रसादजी यांनी देखील कबूल केले होते. आणि ही बाब नेहरूंना खटकली होती. आणि मग कालांतराने पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना राष्ट्रपती होऊ दिले नाही. हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मूलभूत कर्तव्य नावाची गोष्ट आहे. मूलभूत कर्तव्य ही भारतीय नागरिकांची आदर्श आचारसंहिता आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, सहकार आदी मूल्यांना अनुसरून वागणे, आपले हक्क व कर्तव्याबद्दल सतत जागृत राहणे, संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, संसद, राष्ट्रपती भवन, विधान भवन, न्याय संस्था या सर्वांचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. मूलभूत ढाचा फार सोपा आहे आपला. उदाहरणार्थ, कायदा बनविणारे कायदेमंडळ म्हणजे संसद, बनलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणारी कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रालय,
आणि न्याय निवारणा करणारे व प्रसंगी शासनाला सूचना देणारे न्यायमंडळ या तिन्ही बाबी स्वतंत्र आहेत. कोणीही हुकुमशहा होऊ शकत नाही, तर जनतेची देखील झुंडशाहीत रूपांतर होऊ नये याची देखील संविधान काळजी घेते. बहुमताच्या ताकदीवर असंविधानिक कामे सुरू आहेत. उदाहरणार्थ मर्जीतल्या न्यायाधीशाची सर्वोच्चपदी नियुक्ती करणे, न्यायाधीश श्री गोगाईवरील आरोप गरजेचे आहेत, न चालणारे न्यायाधीश येथे मारले जात आहेत, धार्मिक उत्सवात दस्तूरबद्ध शासन सहभागी होत आहेत. दिलया अहो काय स्वायत्त ज्या संस्था आहे, उदाहरणार्थ ईडी असो, UPSC असो, MPSC असो, CBI असो, इलेक्शन कमिशन असो, रिझर्व्ह बँक असो, LIC असो इत्यादींचा बेमालूम ताबा घेणं सरकारचं अव्याहतपणे सुरू आहे. पुढच्या भागात देखील संविधानाने सर्व हितवादी आहेच. राज्याचे शासन व त्याची कार्यकारी यंत्रणा, राज्य विधिमंडळ, राज्यातील उच्च व दुय्यम न्यायालय, नगरपालिका, केंद्र संबंध, वित्त शाखा व मालमत्ता याबाबत तरतुदी, आणीबाणी संबंधी तरतुदी इत्यादींवर प्रकाश अगदी सर्व हितवादी टाकते. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची असा सुंदर आकृतिबंध आपल्याला या संविधानाचा पाहायला मिळतो. आणि संविधानाने जातीविरहित व शोषण मुक्त समाज व्यवस्था कशी होईल याची जबाबदारी सरकारवर टाकली आहे. उलटपक्षी दृढीकरण कसे होईल याचीच काळजी छुप्या पद्धतीने सरकार घेत आहे. दुसरी बाब, काँग्रेस चळवळीचा पक्ष प्रारंभी होता, नंतरही काही वर्ष होता, परंतु आता तो राजघराण्याचा पक्ष झालेला आहे. ही शोकांतिकाच. काल परवा विचारवंत सन्माननीय रावसाहेब कसबे समान नागरी कायदा का हवा या संदर्भात सकारात्मक बोलत होते आणि निश्चित त्यांच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. येथे देखील या संदर्भात मुलाखत ऐकली असेल तुम्ही देखील, काही अंशी त्यांचे देखील येथे योग्य म्हणावे लागेल. आपले भारतीय संविधान सर्व हितवादी आहेच, अंशतः परिदृढ आहे, तितकेच अंशतः लवचिक आहे. आशिया खंडाचा महानायक यांना जग दुग्धमय करायचे होते. त्रिपिटक, पंचशील, 22 प्रतिज्ञा, त्रिशरण, विपश्यना इत्यादी संकल्पना त्यांनी प्रतिकात्मकरित्या राज्यघटनेत पेरल्या आहेत, ज्याची फलश्रुती म्हणून आपल्याला हे भारतीय संविधान सर्व हितवादी झाले आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.